रामकृष्ण हरी माऊली. तर आज या ठिकाणी आपली दिंडी मुक्काम आहे निमगाव कीर्तीमध्ये बरं. तर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा निमगाव कीर्तीमध्ये मुक्कामाला गेला पालखी बरोबर. तर या ठिकाणी आपली दिंडी बाबा पेट्रोल पंपाजवळ आहे, म्हणजे गावापासून वरती मावळत बाजूला जवळजवळ 2 किलोमीटर पाठीमागं बरं का, निमगाव कीर्तीच्या पाठीमागं. तर या ठिकाणी आज जरा कसं झालंय, पावसाचं वातावरण जरा गारटलंय आणि थंडगार वातावरण, त्यामुळे आपण इकडे तंबू ठोकली ते तंबू जाऊ बघा. तर महिला मावल्या आपल्या चहापेत मस्त बसल्या इकडे महिला मावल्या पण सांगतोय आपला आचारी बाबा या ठिकाणी इकडे दाखव. तर या ठिकाणी आपले दत्ताभाऊ यांची आज पंगत आहे बरं का. तर त्यासाठी ते आल्यात पंगत देण्यासाठी. आता विषय काय होतो, ते दरवर्षी वारीला यायचं, पण यंदा झाले थोडीशी तारांबळ. पाऊस पाणी थोडा कमी असल्यामुळं बकऱ्याची, मेंढराची, शेरडाची किंवा वांदांड्याची, शेतीची याची तारांबळ झाल्यामुळे त्यांना येणं झालं नाही. त्यांनी त्यांचे बंधू पाठवलेत बरं का. तर कुणी घरातलं एक सदस्य आलं तरी काय अडचण नाही, पांडुरंग पावर होतो. तर या ठिकाणी आज यांची पंगत आहे, तर आपण पण तिचा ह्याचा सर्व व्हिडिओ पाहणार आहे. आणि आजचं थोडंसं एक नियोजन, आपल्या गाड्यांचं नियोजन, स्वयंपाकाचं नियोजन हे तुम्हाला पूर्णपणे दाखवणार आहे बरं का. तर चला पाहूया बाकीचं नियोजन. तर तुम्ही पाहू शकता रसिक मायबापू, ह्या ठिकाणी आपली जी दिंडी चालती त्या दिंडीचं सर्वपणे पाहू शकता बरं का. ह्या ठिकाणी आपले 2 ट्रक उभे केलेत आणि ह्या ठिकाणी जे पाल आहे लावले ट्रकला आपण पॅकिंग केलं, ते पॅकिंग त्याच्याखाली स्वयंपाक चालू आहे बरं का. आणि ह्या ठिकाणी संध्याकाळी पावसाच्या नियोजनानुसार आपण तंबू ठोकली ते बरं का. तर आपण जाणार आहे, गप्पा मारणार आहे सगळ्यांशी थोड्या थोड्या. तर चला आपण सर्वप्रथम गाडी चालकांशी थोड्याशा गप्पा मारूया. बरं आप्पा, कसं काय नियोजन? बरं चाललंय ना? बरं मला सांगा आप्पा, हे आता तुम्ही ही गाडी एवढी मोठी चालवता आणि इतकं वारकरी म्हणजे भाविक बघतो बाबा लाखोनी चालते, तर इतकी गर्दी, गाड्यांची गर्दी, मोटरांची गर्दी, ह्यातनं बाबा तुम्हाला कसं काय वाटतं बा? म्हणजे नेमकं लय जबाबदारी असते ना. मग आता तीच जबाबदारी तुम्ही घेऊन तुमच्या जीवावर चालवता, मग त्यातून बाबा तुमचं म्हणजे असं कसं बाबा तुम्हाला काय वाटतं बाबा एवढ्या गर्दीतून चालवता आणि नेहमीपेक्षा चालवता आणि ह्या वारीत चालवता, ह्यातनं काय तुम्हाला वाटतं? आम्हाला काहीच नाही, एकदम हेच वाटतं, काहीच वाटत नाही आम्हाला. गर्दीतनं कसं वाढायचं, कसं चालायचं, कसं नाही ते व्यवस्थित चालायचं. बरं दादा तुम्हाला घे पनीर आणलंय का? बरं आप्पा मला सांगा, आता जे आपण तुम्ही वारीत चालवता, समजा गाड्या वगैरे असतात आणि कधी कधी ट्रॉफिक जॅम होते, त्या टायमाला तुम्हाला कसं वाटतं बाबा ट्रॉफिक झालं? काय नाही, जाम म्हणजे जाम झालं की आम्हाला कसं वाटतं की ज्या लवकर जाऊ. आणि ब्रेक कलर सगळं ते टिरिंग पाय कलजवर पाय काढलं की मग गाडी हा ना, लय अवघड आहे म्हणा. अवघड म्हणजे लय अवघड आहे. परंतु बाबा एक म्हणजे आपले पांडुरंगाची आपण वारी करतो. आता पांडुरंगाची वारी करताय म्हणजे थोडक्यात ती एक सेवाच होती. आता गाडीमध्ये बाबा साहित्य वगैरे काय काय असं सांगा बरं थोडंसं. काय नाही, स्वयंपाकाचं सामान आपल्या गाडी स्वयंपाकाचं आणि एका गाडीमध्ये स्वयंपाकाचं सामान, गाडीला एका गाडीला विचार आणि एका गाडीत वारकऱ्यांचं सर्व काय कपडे वगैरे विचार. रावट्या विचार. एकदम व्यवस्थित माहिती दिल्याबद्दल धन्यवाद बरं का. गाडी चालक असे आपण गप्पा मारल्या आणि आपले आचारी, तर आपले जे स्वयंपाक बनवणारे आचारी चव्हाण महाराज बरं का, तर त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारू. महाराज काय चालू आहे आता? पनीर तळताय का? तळा तळा व्यवस्थित, तळा व्यवस्थित घाला हो आम्हाला. आता तुमच्यावर जबाबदारी आमच्या पोटाची. बरं बाकी विषय कसा तुम्हाला बाबा, दिंडीत तुम्ही आलाय म्हणजे आपल्या पांडुरंगाच्या वारीत, तर काय वाटतंय तुम्हाला? बरं वाटतंय, एकदम एकदम चांगलं, एकदम ठकाठक. बरं तुम्ही हे आचारी धंदा बाबा किती वर्षापासून करता म्हणायचं? 30 वर्षापासून. 30 वर्षापासून, म्हणजे खूप मोठा अनुभव आहे. हो. बरं महाराज, आज काय काय मेनू आहे तेवढा सांगा बरं. आज पनीर मसाला आहे, पनीर मसाला, दुसरं काय? शिरा, शिरा हा, आणि डाळ फ्राय डाळ फ्राय आणि चपाती. चपाती. बरं व दुसरं काय ठ्याचा भजे वगैरे नाही, तसं दुसरं काय नाही. हा एवढाच भरपूर आहे, काय अडचण खूप नाही. आहे. हो मावल्या, हो रामकृष्ण हरी. आता चपात्या बनवायचं चाललंय काय? पण कसं वाटतंय तुम्हाला चपात्या बनवताना बाबा, या पांडुरंगाची सेवा करताय तुम्ही वारीत? छान एकदम. बर बर बर. आळस नाही, आळस नाही ना कुठलाच.
तर रसिको ह्या ठिकाणी महिला माऊल्या चपात्या बनवायचं त्यांचं चाललंय बरं का नियोजन. तर जवळजवळ म्हणायचं 8-9 महिला चपात्या आपल्या दिंडीसाठी बनवतात. तर इथं ही आपली एक महिला आहे बाबा, वय वृद्ध म्हणलं तरी काय अडचण नाही. आजी तुमचं वय किती आहे व? माझं वय आहे 60. अहो जे असं असेल तुम्हाला माहिती नसेल. बरं असू द्या काय असेल ती 75 होय. बर बर असू दे काय असेल ती जुनी तारीख त्यांच्या काय देणार नाही त्यामुळं असू दे जम्पलिंग होते असू द्या. तवा आहे इथं हा. 4 चपात्या एकदम भाजून निघतात. हो बरोबर आहे. आणि आम्हाला 300 चपात्या रोजच्या लागतात. 300 हा बरोबर आहे. मग आता 300 चपात्या तुम्ही बनवता त्यात तुम्हाला कंटाळा वगैरे तसलं काहीच नाही. येत आणि खुरूप येत आहे आम्हाला. हुरूप येतं का? बर बर असू दे असू दे हुरूपनीच करा सेवा घडती काय नाही अडचण. हो माऊली तुमचं गाव कुठलं व? मोर रुदडगे. आता तर थांबा एक मिनिट. तर रसिको ह्या ठिकाणी बाबा कर्नाटक मधून आपल्या दिंडीमध्ये माऊली आलेत बरं का. तर त्यांची भाषा कुठली भाषा तुमची? कन्नड भाषा. तर कन्नड भाषामध्ये थोडंसं 1-4 शब्द बोलतील. आता आपल्याला तर काही कळणार नाही आम्हाला माऊली, पण तुमची भाषा थोडीशी ऐकूशी वाटली म्हणून थोडीशी बोला बरं का. हा आता काय बोलचाल ती मला आम्हाला नंतर मराठीत सांगा बरं का. हा बोला. ನಾವು ಚಪಾತಿ ಮಾಡ್ತೇವ್ರಿ. ಹಾ 100 ಚಪಾತಿ ಮಾಡ್ತೇವ್. ಹಾ ನಮ್ಮ ಊರ್ ಗುಲ್ಬರ್ಗ. ಹಾ ಇಲ್ಲಿ ಕಾಳ ಭೈರವ ದಿಂಡಿದಾಗ ನಾವು 15 ವರ್ಷ ಐತಿ ಈಗ बर ವಾರಿ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತು. ನಮ್ದೆಲ್ಲರೂ ಮಕ್ಕಳು ಗತ್ಲೆ ಎಲ್ಲರೂ ಬೈನಿ ಬಾವು ಗತ್ಲೆ ಎಲ್ಲರೂ ಹೋಗ್ತೇವ್ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿಕಿಸಿಂದ. बरं असू द्या असू द्या. आता ऐका ना माऊली असू द्या नाही काय अडचण असू द्या. आता मराठीत तुम्ही काय बोलला ते आम्हाला सांगा बरं. मी म्हणले 15 वर्ष झालं वारी करते. बर. काळ भैरवाच्या नाताच्या नावावर बर 300 चपात्या करतो आम्ही रोजच्या. हा हा सगळी लेकरं आणि आमची पोरं आहे ती बर. अशी बोल. सारा हनुमंत. ह्या ठिकाणी आपण नियोजन पाहिलं आणि आता गाडीत वर जाणार आहे. तर आपले जे काय मेन जे आहेत आपले दिंडी चालकांचे त्यांच्याशी बाबा त्यांचं काय चाललंय वर गाडीत ते पाहूया. तर ही आपली गाडीत चढण्यासाठी शिडी. काका काय चालू आहे? आपल्या दिंडीचे खजिनदार बर का. कसं काय बरं चाललंय ना. ओके उप खजिनदार आपले. ओके तर ह्या ठिकाणी धोत्रे महाराज काय चाललंय? धोत्रे महाराज चाललंय जरा काळ भरवणा दिंडीचा जो काय हिशोब हा 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 दरवर्षाप्रमाणे आपले देऊ ते पंढरपूर जो काय खर्च होतो हा त्याचे जे पंक्तीचे जे वर्गणी येते ते सगळं टिपून घ्यायचं. त्याचं सगळं व्यवस्थित आराखडा लिहून काढायचा. वर्गणी किती आले, पंक्तीचे किती आले, हिशोब जुळवायचा. खर्च किती होतो दिंडीला. आता संसरपर्यंत जो काही हिशोब झाला आमच्याकडून खर्च आणि आलेले रक्कम त्याचा हिशोब पडताळणी चालू आहे. बरोबर आहे. ह्याच्या पुढं पण किती होता होईल आपला खर्च होईल त्याचाही हिशोब सगळा म्हणजे मांडून ठेवायचा. हा चोख हिशोब मांडून ठेवायचा जागच्या जागी. म्हणजे आपल्याला हिशोब लागला जातो. कुणीही विचारू शकतो बाबा. कोणी विचारलं तर त्यांना आपले हे सगळं रजिस्टर आपले नोंदी वगैरे काय असेल ते वर्गणीचे ह्याचे सगळं रक्कम जुळाजुळी आणि ह्याच्या नंतर पण असंच बरोबर नित्यनेमाने आपल्या खर्चाचा हिशोब नेहमीप्रमाणे दरवर्षाप्रमाणे जसा असतो तसा यंदाही चालू आहे. वाटचालीमध्ये वेळ मिळेल तसं आम्ही आपली वय व्यवस्थित करायची. रजिस्ट्रेशन मेंटेन ठेवायचं आणि आपला हिशोब चोख ठेवण्याचं काम आम्ही नेहमीप्रमाणे करीत असतो. बरोबर. तर ह्या ठिकाणी धोत्रे महाराजांचा आपण 2 शब्द ऐकलं. आपल्या दिंडीचे सचिव आहेत बरं का धोत्रे महाराज आणि ह्या ठिकाणी कार्य अध्यक्ष म्हणजे आपले भीमराव ठोंबरे. तर भीमराव ठोंबरे भाऊ काय चालू आहे? हे जरा काय चाललंय कोणाकोण आपण पंक्तीचे जे पैसे येतात हा हा त्यांना ती पावती करून द्यावा लागते आणि कोणी किती खर्च केला काय त्याच्यातून त्याचे वजा काय आपले गॅसचे पैसे असतील काही कोणी स्वतः आणतं तर काय पैसे देतात मग त्याच्यातून तो आपल्याला खर्च करावतो तर ते लिहून बिवून त्यांना पावती वगैरे बरोबर हा हा त्याप्रमाणे तो हिशोब लिहावा लागतो. ओके. खजिनदार महाराज आता तुम्ही बाबा ही आपली स्वयंपाकाची गाडी पूर्णपणे सांभाळता
आता हँडल करताय गाडी, तर कशाप्रमाणे बाबा करता तुम्ही, 2 शब्द सांगचाल का? आता ही जी गाडी आहे ही दौंड पासून तर पंढरपूर पतूर ह्याचं पूर्णपणे नियोजन करणं हे फार महत्वाचं असतं. हो बरोबर आहे. कोणची वस्तू कुठं ठेवली आहे, कुठं नाही ठेवली, बारीक मोठी वस्तू सगळं योग्य रीतीने वेळेप्रमाणे मिळणं गरजेचं असतं. बरोबर आहे. ऐन टायमाला मी कुठं बाहेर गेलो तर दुसऱ्या माणसाचा खोळंबा नाही व्हावा ह्या दृष्टिकोनातून सगळं साहित्य वगैरे जे आहे मालाचे ते सगळे व्यवस्थितपणे लाईन प्रमाणे लावलेले असतात आणि गाडी ही नेहमीप्रमाणे स्वच्छ ठेवलेली असावी म्हणून ह्याप्रमाणे मी गाडी नेहमी स्वच्छ ठेवत असतो. आणि पांडुरंगाच्या चरणी माझी एवढीच प्रार्थना आहे की आपली काळ भैरवनाथ दिंडी ही दरवर्षीप्रमाणे चांगली जोमात आणि हसून खेळून आणि उत्सवात आणि भरभराटमध्ये चालावी ही माझी सर्व वारकरी बंधूंना आणि माझ्या माय माऊलींना सगळ्यांना नम्र विनंती करून मी सांगत असतो की बाबा आहे तसं चाला. काय तुम्हाला काही लागली वस्तू मला सांगा. काय ह्याच्यामध्ये पांडुरंग आहे काय आणि तुम्ही पडून देणार नाही. जे आपण पंढरपूर पुतूर जातो काय पंढरपूर हे म्हणजे तीर्थक्षेत्राला आपण जात असतो. हो बरोबर. स्नान वगैरे झाल्यानंतर आपण एकादशी आणि बारस हे सोडून आपण आपल्या घरी जातो. हो. त्याप्रमाणे जे काळ भैरवनाथ दिंडी ही स्टार्ट ते एंड सगळ्यांना आनंदाने आणि समाधानापूर्वक शांतप्रमाणे आपापल्या घरी जावं ही मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. ओके 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 महाराज, एकदम व्यवस्थित अशी तुम्ही माहिती सांगितल्याबद्दल एकदम धन्यवाद बरं का महाराज. तर ह्या ठिकाणी उपखजिनदार महाराज आपल्याला काय सांगतात ते त्यांचे 2 शब्द ऐकू. महाराज आता तुम्ही काय 2 शब्द सांगताल बाबा, तुमचं काय कार्य आहे? आमचं कार्य आहे आपली दिंडी. हा दिंडी व्यवस्थित येते का, हा दिंडीला काय अडचण येते का, ती अडचण सोडवणे, मटेरियल काय कमी पडलं ते आणणे, आपल्याकडे शिल्लक किती आहे त्याची सगळी चव. आपल्याला किती शिल्लक आहे आपल्याकडे का आपल्याकडे शिल्लक नाही त्याचा विचार करणे. बरोबर. या पद्धतीत कार्यभाग हा पाहिला जातो. हा हा हा. आता देहूपासनं तर पंढरपूर पर्यंत हो बरोबर. कुठं कमी आहे, कुठं जास्त आहे, कुठं काय आहे ते सगळं नियंत्रणाखाली ठेवावं लागतं. कुठं अडचणी पुढे आपल्याला निर्माण होऊ नये. म्हणजे बाबा या आपल्या काळभैरवनाथ दिंडी पूर्णपणे दिंडीवर तुमचं बाबा पूर्ण लक्ष ठेवावं लागतं. हा. हे तुमचं कार्य आहे. ओके. कोण राहिले जेवणाला, कोणाचं बाबा काय अडचण आहे, कुणाला काय होतंय, कुणाला समजा आजारी पडलं काय पडलं ह्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं. हो बरोबर. कारण चालून चालून थकलेले असते दिवस. हो बरोबर. त्यामुळे सगळ्याच्यावर लक्ष ठेवून चालावं लागतं. ओके ओके, धन्यवाद एकदम व्यवस्थित माहिती दिल्याबद्दल. तर रसिको, ह्या ठिकाणी आपली दिंडी सेवेसाठी पाण्याचा टँकर बरं का, तर आपले भीमराव महाराज या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांच्याशी थोड्याशा बोलूया गप्पा. ट्रॅक्टरचे चालक रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. काय म्हणता बोला की. बरं मी काय म्हणतो ऐका की, आपली जी ह्या टँकरची ट्रॅक्टरची तुम्ही सेवा देता, तर ह्या सेवेबद्दल काय तुम्हाला बोलायचे बा 2 शब्द? आपली सेवा आहे ना पहिल्यापासूनच आहे. गेले 13 वर्षापासून मी असंच वारीत येत होतो आणि वारीत येता येता आपल्याकडे ट्रॅक्टर आला. मग तेव्हापासून आपण देहू ते पंढरपूर फ्रीमध्ये सेवा देतो. लोकांना पाणी पाजण्याची, दिंडीची सुविधा, आंघोळीची, कपडे धुण्याची, स्वयंपाकाची, लोकांना पिण्याची, पाण्याची काहीच अडचण भासून देत नाही आपण शेवटपर्यंत. आणि जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत देणार सेवा अशीच आपली इच्छा आहे. खूप पांडुरंगामुळे खूप चांगलं आहे. हा म्हणजे बाबा तुमचं आहे ना, पांडुरंगाने महाराज हातात द्या. पांडुरंगाने तुमची बाबा ही जी तुमचं स्वप्न आहे, म्हणजे तुमचं काय म्हणणे की जो चालत येत होतो मी असं चालत येत असताना काही लोक विचारायचे बाबा तू काय काम करतो, काय काम करतो. नाही म्हणलं मी ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे बाबा. हा हा म्हणजे पहिला सुरुवातीला ड्रायव्हर होता स्टार्टला. हा तर ते म्हणले मग आमच्या दिंडीतला ट्रॅक्टर चालव. हा तरी आमचे दाजी धनंजय गुले ते आम्ही 2 जण मिळून चालवायचो. हा हा. मग ते करता करता माझ्याकडे आला तर म्हणलं आपण दुसऱ्यात चालवण्यापेक्षा आपण स्वतःचा चालवायचा. बरोबर आहे. हा मग तेव्हापासून आपण सेवा देतो. आता आपली टीम आहे आमची आपल्या गावची, मुडाळे गावची, हो हो. 12, 13, 14 ती जणांची. सुरुवातीला आपण पाहिलं ती. हा हा. तर ती काय करतात आता, ती जाते चालत पुढं, पण मला पाणी आणल्याशिवाय पर्यायच नाही. बरोबर आहे. असू द्या. माझी आपली सेवा आणि ही आयुष्यभर चालू राहावं जोपर्यंत वारी चालू आहे तोपर्यंत. आता तुम्ही जे एक शब्द बोलला का नाही महाराज की बाबा ही माझी पाण्याची सेवा मी जोपर्यंत आहे तोपर्यंत चालू दे, ही तुमची इच्छा 100% आपला पांडुरंग
भगवंत पूर्ण व्हायलाच पाहिजे. पूर्ण करणार बरं का. आपल्याला किती घरी काम असलं नसलं आपण येणार म्हणजे येणार, ही बरोबर. आपली इच्छाच आहे शेवटपर्यंत. ओके, या ठिकाणी थांबतो महाराज. चालेल, आणि चालेल. माहिती ही दिल्याबद्दल एकदम धन्यवाद बरं का. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर या ठिकाणी आपली दिंडी पलीकडे आहे बरं का थिपलिया, आणि महाराजांचा रथ आता थोड्याच टायमात येतोय. तर दिंडी क्रमांक 3 आणि नंतर 2 आणि त्याच्या पाठीमागं 1, आणि त्या ठिकाणी जी लाईट दिसते त्या लाईटीपाशी महाराजांचा रथ आलाय बरं का. तर सगळा आपला व्हिडिओ पूर्णपणे झाला आणि शेवटी तुम्हाला महाराजांचे दर्शन 100% भेटेल बरं का. तर या मानाच्या दिंड्या आहेत रथाच्या पुढच्या बरं का. जबरदस्त लाईटिंगची सुविधा आहे बरं का महाराजांच्या पालखीला बरं का. तर या ठिकाणी जे फोकस दिसतोय ते आता जवळ आल्यानंतर तुम्हाला दिसेल. आणि पोलीस संरक्षण पाहिली तर जबरदस्त बरं का आपल्या महाराजांची. पालखी आता जवळ गेल्यानंतर खूप पोलीस संरक्षण, चांदीचा हे म्हणते त्याला. तर या ठिकाणी महाराजांचं आपल्याला सुंदर असं दर्शन झालंय. सकाळी मी दर्शन घेतलंय त्यामुळं काय चरण दर्शन घेणार नाही बरं का. आता या ठिकाणी आपल्या महाराजांची पालखी, आता तुम्हाला दर्शन देतो मी पादुकेचं. ओके.